मराठी आणि मशरूम. आज आम्ही मशरूमची भाजी बनवणार आहोत आणि ह्याच्यामध्ये तेल आणि थोडंसं तूप टाकायचं. तर ह्याच्यात आले जिरे, थोडेसे कांदे आणि त्याला लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. मशरूमसोबत भाकर तर अजून खूपच छान लागणार आहे. अद्रक लसूणचं पेस्ट आणि त्याच्यानंतर आपण टाकूया टमाटर पण. आणि ह्याच्यात आपण आता टाकले लाल गावरान टमाटर. आता बघा ह्याला थोडंसं शिजवायचं छानपैकी आणि तोपर्यंत तेल सोडत नाही भाज्या किंवा हे कांदे, तोपर्यंत त्याला तळून घ्यायचं. हळद गेली. हां, हळदच्या नंतर धने पावडर. बरं, धने आणि जिरे पावडर. त्याच्यानंतर आपण टाकायचं लाल तिखट, बस, काश्मीरी मिरची आणि मग अजून एक जीव करून घ्यायचं. आणि हे आपण शेवटी टाकलं ह्याच्यात नमक. आता बघा हे छानशी पेस्ट झालेली आहे. टमाटर चांगलं गळून गेलेत. आणि ह्याच्यात टाकायचं आता मशरूम. हे मशरूम आपण हळदीच्या पाण्यामध्ये टाकलं होतं भिजायला आणि थोडा वेळ 15 मिनटं ठेवलं की मग झालं, धुवून काढायचं. आणि बघा आता हे मशरूम आपण ह्या टमाटरचे जे मिक्स आहे हे त्याच्यामध्ये चांगलं एकजीव करायचं. बघा आता हे मिक्स केलेलं आहे आपण. आणि ह्याच्यामध्ये आपण टाकायचं एक सिक्रेट मसाला आणि ते आहे हे घरकुल मटन मसाला. ह्याच्यानं जे भाजी आहे ना खूपच छान बनते. तर बघूया लास्ट प्रॉडक्ट आपला फायनल. आता हे घरकुल मसाला जे आहे ह्याच्यात पाण्यामध्ये टाकायचं आणि एकदा हे थोडं पाणी गरम झालं की मग हे आपण टाकत भाजीमध्ये. तर थोडंसं पाणीला चला बघूत आता मध्ये उकळी आली का. हे बघा भाजीला छान उकळी आलेली आहे. तर आता ह्याच्यात टाकूया आपण हे गरम झालेलं मसालावाला पाणी. आणि अजून 5 मिनटं ह्याला सोडायचं आणि मग बघूया गार्निशिंग करूया कोरिअँडरनं. आणि हे झालं आमची फायनल मशरूम करी. थोडीशी कोथिंबीर टाकली याच्यात शेवटी आणि दॅट्स इट, महाराष्ट्रीयन की मशरूम करी.